सगळे घरं छप्पर सगळं उडून गेलं महाराज. एवढा मोठा सोसाट्याचा वारा, मोठमोठे झाडं पडले, वासरं गाई वाहून जाऊ लागल्या, ओढून आणल्या, इकडं आणल्या तिकडं आणल्या. सगळ्यांनी विचारलं काय झालं काय झालं. लोकांनी सांगितलं इंद्रयाग बंद केला. इंद्रदेव काय झाला, कोपला. तुम्हाला कोण सांगितलं हे डोक्यात खूळ घातलं? कृष्णाने. अरे 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 म्हणले चला त्याला बोलवा. त्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं हे बघा आपण इंद्रयाग केला नाही ना, ठीक आहे, पण याग कोणता केला? गोवर्धन. तिकडे जाऊ म्हणले चला. त्या गोवर्धनाच्या बाजूने गोल सगळे गोकुळवासीय, गोपाळ गोपिका गोवळणी सगळे उभे राहिले आणि सगळ्यांनी त्या गोवर्धनाला हात लावला. गोवर्धनाला हात लावला आणि गोवर्धन काय केला, उचलला. आणि सगळे गोपाळ, सगळे गोकुळवासीय, गाई वासरू, सगळं नाना तरी सगळं गोकुळ त्या गोवर्धनाच्या खाली उभे राहिले. आणि सगळ्यांनी काय केला होता, गोवर्धन वर होत. आता वर उचलला होता खरं. आता ज्याच्या त्याच्या उंचीनुसार जे मोठं उंच माणसं आहेत त्यांनी काय केलं, कमरेचं उपरणं सोडलं, त्याची चुंबळ करून डोक्यावर ठेवली आणि काय केलं, डोकं लावलं. अजून उंच माणसं आहेत त्यांनी काय केलं, बाहेरच्या बाजूला उभारून काय लावला, खांदा लावला. जरा थोडी खुजी माणसं आहेत त्यांनी काय केलं, हात वर केला आणि काय लावले, हात लावले. जे अजून जरा उंचीला कमी आहेत त्यांनी पायाखाली दगडविटा घेऊन उभारून काय लावले, हात लावले. जे अजून उंचीला कमी आहेत लहान पोरं सोरं हातामध्ये काठी घेतली आणि काय लावलं, कोण कोणाच्या अंगावर बसलं आणि वर टिकू दिला. आणि एवढी सगळी धांदल, मोठा पाऊस सुरू आहे, सगळं वाहून गेलं गोकुळ, म्हणून दाखवायला काही शिल्लक राहिलं. अशी परिस्थिती असताना ह्या सगळ्यातून एका गोपाळाचं लक्ष भगवंताकडे गेलं. भगवंत परमात्मा या गोवर्धनाच्या मधोमध डाव्या हाताची एक करंगळी लावून उभी आहेत आणि हातामध्ये काय घेतलेलं आहे, बासरी घेतलेली आहे, वाजन सुरू आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं ह्याच्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. आणि हा मात्र हात लावतो एक, ते पण एक बोट, ते पण करंगळी, ते बी काय उगट चिटकवल्यासारखं केलंय. सगळ्यांनी आत बघितलं तर सगळ्यांच्या लक्षात आलं हा मधोमध उभा आहे आणि एकच हात करंगळी लावली वर. आणि त्या सगळ्यांना राग आला, महाराज आम्ही सगळ्यांनी एवढे पराकोटीचे प्रयत्न करून हा गोवर्धन वर धरून ठेवला आहे आणि तू फक्त करंगळी ते बी डाव्या हाताची लावलेली आहे. म्हणले तुझ्या करंगळीनं काही होत, तुझी करंगळी नक्की काढू का? अरे बाबा हो काढ म्हणलं. देवाने करंगळी काढली नाही बरं, थोडी खाली घेतली. जे डोकं लावलं होतं का ते असे झाले, जे खांदे लावले होते का ते असे झाले. त्यांनी सांगितलं धर धर तुझ्या करंगळीतच सगळं आहे.